ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली ठाकरेंची राजकीय युती जागा वाटपाचा मुहूर्त ठरल्याचं कळतंय। 11 नोव्हेंबर नंतरचा हा मुहूर्त आहे। सूत्रांकडून ही मोठी माहिती कळतेय। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल असंही कळतंय। तर जागा वाटपाचं कुठलेही सूत्र ठरलेलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ठाकरे बंधूंमध्ये मेरिटनुसार हे जागा वाटप होईल अशी माहिती कळतेय। 227 जागा त्यापैकी 125 जागांवर लढण्याची मनसेनं तयारी केली आहे। तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची आता लवकरच चर्चा होणार आहे असंही एकंदरीत हे सगळे संकेत मिळतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। मनशी, ठाकरेंची राजकीय युती आता लवकरच जाहीर होईल, जागा वाटपाचा मुहूर्त ठरला असल्याचं कळतंय आणि हा मुहूर्त आहे 11 नोव्हेंबर नंतरचा। काय नेमके तपशील आहे तुझ्याकडे? खरं तर ठाकरे बंधू एकत्र कधी येणार आणि अधिकृतरित्या राजकीय युतीची घोषणा कधी करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। कारण आतापर्यंत अनेकदा ते एकत्र दिसत आहेत, औपचारिक अनौपचारिक अशा बैठका होत आहेत। मात्र आता 11 तारखेला प्रभाग आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे आणि अर्थातच मुंबई महापालिका निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हे सर्वात मोठं पाऊल असणार आहे। कारण प्रभाग आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्याच्यावर सूचना हरकती प्राप्त झाल्यानंतर लागलीच निवडणुकीची घोषणा सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे आता घाई करायला हवी आहे सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यामुळेच 11 तारखेनंतर मनसे आणि शिवसेना, ठाकरेंची शिवसेना यांच्या राजकीय अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा केली जाईल। सोबतच जागा वाटपाच्या चर्चेला देखील सुरुवात होईल। अर्थातच जागा वाटपाची ही चर्चा किंवा त्याचा आढावा हा पडद्यामागे यापूर्वीच घेतला गेलेला आहे। दोन्ही पक्षांकडनं आपापल्या पातळीवरती, पक्षीय पातळीवरती 227 जागांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि मनसेच्या तर मॅरेथॉन बैठका सुरूच होत्या। या मनसेच्या बैठकांमध्ये 227 पैकी 125 जागांवरती मनसेनं आपली तयारी आहे असं दर्शवलेलं आहे। म्हणजे 125 जागा अशा आहेत जवळपास की ज्यावरती मनसे आपले चांगले उमेदवार देऊ शकते। मात्र अर्थातच या 125 जागांवरती मनसे लढणार का, तर त्याचं उत्तर अद्यापही चर्चेअंती ठरेल असंच आहे। कारण जागा वाटपाची चर्चा ही वन ऑन वन अशी होणार आहे, प्रत्येक जागेला घेऊन चर्चा होणार आहे। याकरता ठाकरेंचे आणि मनसेकडून राज ठाकरेंचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी असतील ते चर्चेला बसतील। त्याच्यामुळे मेरिट वरती जागा वाटप होईल हेच सूत्र असेल युतीचं असं सांगण्यात येत आहे, असं सूत्रांकडनं कळतंय। त्याच्यामुळे कोणतंही एक असं ठराविक सूत्र नसणार आहे, कारण दोघांचेही जे मतदार आहेत ते प्रामुख्याने मराठी मतदार असणार आहेत आणि मनसेकडनं ज्या जागा लढवल्या जाऊ शकतात त्या प्रामुख्याने मराठी मतदार ज्या ठिकाणी बहुसंख्य आहेत त्या ठिकाणच्या, म्हणजे लालबाग परळ असेल किंवा भायखळ्यातले काही प्रभाग असतील, अशा ठिकाणच्या जागा या मनसेकडनं लढल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे 125 जागांवरती आपले उमेदवार तयार आहेत किंवा चांगली तयारी आहे असं मनसेच्या गोट्यातून सांगण्यात येते। त्याच्यामुळे 11 तारखेनंतर प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात होईल। मनसेचे आणि ठाकरेंचे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख चेहरे हे जागा वाटपाच्या चर्चेला बसतील आणि प्रत्येक प्रभागानुसार या जागा वाटपांची घोषणा देखील केली जाईल। त्याच्यामुळे फार माझं तुझं न करता किंवा फार अडून न राहता, एखाद्या जागेसाठी फार आग्रही न राहता केवळ मेरिट बघून या जागा वाटपच्या चर्चेला अंतिम स्वरूप येईल असं देखील सांगण्यात येतंय। त्याच्यामुळे एकंदरीतच ठाकरेंच्या ज्या अधिकृत राजकीय युतीची सर्व महाराष्ट्र प्रतीक्षा करतोय किंवा ज्यामुळे सगळं राजकारण बदलेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल, ती राजकीय युती ही 11 तारखेनंतरच घोषित केली जाईल। ठीक आहे मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निश्चितच आज मनसेच्या बैठकीनंतर आणखी काय नेमक्या घडामोडी यामध्ये घडतात हे सुद्धा बघावं लागणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।